नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही महिने जर तुम्ही बघत असाल नाटकाच्या जाहिराती तर लक्षात येईल अनेक पूर्वीची गाजलेली नाटकं, वेगळ्या विषयांवरची नाटकं पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहेत. आणि मुख्य म्हणजे आजच्या तरुण पिढीला त्या नाटकांचा मोह पडतोय. ती नाटकं करावीशी वाटतायत रंगभूमीवर, ही स्वागतार्ह बाब आहे. आणि आता 15 ऑगस्टला सतीश आळेकरांचं महापूर हे नाटक मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात आपल्याला बघता येणार आहे. त्या नाटकाचे किती प्रयोग आतापर्यंत झालेत वगैरे सगळं विचारूया आपण. त्या नाटकातली प्रमुख भूमिका करणारा आरोह वेलणकर माझा मित्र माझ्यासोबत आहे. नमस्कार. नमस्कार. हाय गणेशजी, कसे आहात तुम्ही? खूप बरं वाटलं. खूप परेशानी, एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण भेटतोय. आणि मला जाणून घ्यायचंय की महापूर सारखा विषय, एक वेगळं नाटक, त्या नाटकातली प्रमुख भूमिका मिळाली तुला, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुम्ही आता प्रास्ताविक करताना जो उल्लेख केला की आजकाल जुनं ओल्ड इज गोल्ड आपण म्हणतो ना, तो नाटक आणि साहित्य ह्याच्यामध्ये ही जी सगळी जुनी आपली नाटकं आहेत, कविता आहेत, हे जे साहित्य, ही सगळी आपली पुंजी आहे. आणि मला खूप या गोष्टीचा आनंद आहे की आज परत एकदा लोकांना ते रिव्हिजिट करावं असं वाटतंय. आणि ते रिव्हिजिट करत असताना इतकी अजरामर कलाकृती माझ्या हाताला लागावी, आळेकर सरांची परमिशन मिळावी आणि इतकी छान टीम आमची जुळून यावी आणि आमच्याकडनं हे नाटक व्हावं, हे माझं सौभाग्य समजतो मी. हे नाटक सुरुवात करताना काही असं डोक्यात नव्हतं आपल्याला वेगळं काही करायचं वगैरे काही नव्हतं. पण हे नाटक मागची अनेक वर्ष माझ्या डोक्यात होतं, करायचं होतं. आळेकरांचं नाटक करायचं होतं आणि त्यात हे नाटक करायचं होतं. कारण नट म्हणून हे खूप चॅलेंजिंग नाटक आहे तसं. बरोबर. सो मला ते करायचंच होतं आणि लकीली तशी सगळी टीम जुळून आली. आणि आज आमचे पहिले 8 शोज हाऊसफुल झाले, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि होपफुली 15 ऑगस्टला पण मुंबईकर आम्हाला तशीच दाद देतील. नक्की. सो सांगायचा मुद्दा हाच आहे की एक अतिशय अजरामर गाजलेलं पूर्वीचं नाटक, ज्यात आधी मोहन गोखले होते, ते आम्ही परत एका नवीन संचात घेऊन येतोय आणि एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने घेऊन येतोय. सो ह्याचा आनंद आहेच आणि ह्याचे जास्तीत जास्त प्रयोग आम्हाला करायचे आहेत. कारण अशा प्रकारचं मराठी, अशा प्रकारचा एक विषय तसा आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे, प्रेम आणि प्रेमभंग, पण इतक्या वेगळ्या प्रकारची त्याची मांडणी आणि 50 वर्षानंतर सुद्धा ते लिखाण रिलेटिव्ह वाटावं अशी त्याची मांडणी आणि ते लिखाण हे लोकांनी अनुभवलं पाहिजे. त्याच मुद्द्याकडे मला यायचं यार हो, की 50 वर्षापूर्वीचा विषय आणि आज 2025 मध्ये तो पुन्हा येतोय. 15 ऑगस्टच्या दिवशी येतोय. नाटक सुद्धा 15 ऑगस्टला घडतं. येस, नाटकामध्ये पण सगळ्या गोष्टी 15 ऑगस्टला घडतात. येस, तर त्याबद्दल सांग ना थोडंसं, जे तुला सांगायला आवडेल. सो विषय तसा कालातीत आहे. प्रेम हे 100 वर्षापूर्वी पण होतं आणि आज आणि पुढची 100 वर्ष पण असणार आहे. प्रेमभंग पण असणार आहे. पण त्याची मांडणी आणि कालातीत लिखाण मला वाटतं बरोबर की जे आजही तितकंच कनेक्ट होतं प्रत्येक माणसाला, तरुणाला, अगदी वयोगटाचं बंधन न घालता ते तितकंच भावता अंतर्मुख करतं. मला वाटतं ही त्याची ब्युटी आहे. आणि ज्या प्रकारे त्याचा स्क्रीन प्ले लिहिलेला आहे, एकतर नाटक सगळं म्हटलं तसं एखाद्या रेगे, जसा माझा पहिला सिनेमा होता ज्याच्यामध्ये अशा टाइमलाईन्स पुढे मागे होते आणि एकदम शेवटाला आपल्याला त्या नाटकाची पूर्ण सगळी उपरती येते किंवा कळतं काय. मला वाटतं हे खूप ब्रिलियंट आहे. आणि अशा प्रकारचं लिखाण आणि अशा प्रकारचे स्क्रीन प्लेज फार आता आपल्याला बघायला मिळत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे रेगे सारखा जो क्लायमॅक्स आहे तो एक वेगळ्या लेव्हलला आणि महापूरचा पण क्लायमॅक्स काहीतरी वेगळ्या लेव्हलला. येस, सो हे सांगू शकतो. येस. आणि फक्त हे प्रेमापुरती मर्यादित राहतच नाही नाटक. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की तेंडुलकर, एलकुंचवार, आळेकर हे ग्रेट का, कारण त्यांची नाटकं आजही तितकीच देऊन जातात. बरोबर आहे. म्हणजे नाटक प्रेमावरच असतं किंवा नाटक नातेसंबंधांविषयीच असतं, पण त्यातनं प्रत्येकाला आपापल्या लेवलवर काहीतरी एक वेगळं मिळून जातं. सो हे अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ते परत एकदा 50 वर्षानंतर सगळ्यांनी अनुभवावी अशी आमची इच्छा आहे. एस्पेशली तरुणांनी. मी म्हणेन की आमची सगळी टीम यंग आहे, आमचा पर्स्पेक्टिव्ह अप्रोच यंग आहे आणि ते छान लोकांनी उचलून धरावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. रवींद्रला आम्ही आता ह्याचा मोठा शुभारंभ करतोय. 8 शोजचे आम्ही जे काय लोकांचे आशीर्वाद आहेत ते घेऊन आता मुंबईत येतोय. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत तुमच्या थ्रू होईलच आणि होपफुली जो प्रतिसाद मागचे 8 शो मिळाला तो या 9व्या प्रयोगाला पण आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि आपण लोकांनाही सांगूया की नाटकाला प्रतिसाद द्या आणि त्याचबरोबर अशाच नाटकांचे, मालिकांचे, चित्रपटांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स. त्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जाता एकच 15 ऑगस्टला रवींद्र नाट्य मंदिर रात्री 8:30 वाजता भेटू महापूरच्या प्रयोगाला. थँक्यू.